राज्यातले सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं सध्या मोठी चर्चा रंगली आहे। मात्र या गदारोळात मालेगाव महापालिकेतही एका नव्या पक्षाचा उमेदवार निवडून आलाय। या पक्षाचं नाव आहे इस्लाम पार्टी। एमआयएमला आव्हान देणारी ही इस्लाम पार्टी नेमकी काय आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात नव्या इस्लाम पार्टीचा जन्म। मालेगावात इस्लाम पार्टीचा उमेदवार बिनविरोध। इस्लाम पार्टी एमआयएम समोर आव्हान उभं करणार। मालेगावात 46 जागा लढणारा पक्ष राज्य व्यापणार। मालेगाव महापालिकेच्या 84 जागांपैकी एक जागा जिंकून इस्लाम पार्टीनं निवडणुकीआधीच आपलं खातं उघडलंय। इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख या बिनविरोध निवडून आल्यात। इस्लाम पार्टीनं मालेगाव सेक्युलर फ्रंटची स्थापना करत 46 उमेदवार उभे केलेत। 30 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येण्याचा दावा इस्लाम पार्टीचे संस्थापक माजी आमदार शेख आसिफ यांनी केलाय। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अंदर 2 गठ होने के कारण से हमने राष्ट्रवादी से भी हमने अलग हो गए और उसके बाद हमने हमारा पक्ष इस्लाम पक्ष की स्थापना की और आज हम 46 कैंडिडेट 30 से ज्यादा नगर सेवक हमारे निवड के आएंगे और 1 नंबर का पक्ष रहेगा। याच आसिफ शेख यांनी या इस्लाम पार्टीची स्थापना केली आहे। आसिफ शेख यांचं घराणं 40 वर्ष काँग्रेस सोबत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्यमधून काँग्रेसचे आमदार। 2019च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून पराभूत। आसिफ शेख यांचा त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश। 2024च्या विधानसभा निवडणुकीत इस्लाम पार्टीची स्थापना। मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमच्या मौलाना इस्माईल यांच्याकडून 162 मतांनी पराभूत। मालेगाव मध्यच्या मतदारांमध्ये आसिफ शेख आणि त्यांच्या पक्षाबाबत सहानुभूती। इस्लाम पार्टीची लढाई एमआयएमशी असल्याचं सांगण्यात येतंय। एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही पक्षाकडून होतोय। भविष्यात इस्लाम पार्टी संपूर्ण राज्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल असा विश्वासही व्यक्त होतोय। यहाँ पर कांग्रेस पार्टी का वोट बैंक नहीं था या यहाँ राष्ट्रवादी पार्टी का वोट बैंक नहीं है। ये शेख रशीद साहब के, शेख आसिफ साहब के, शेख रशीद परिवार के से चाहने वाले लोग जुड़े हुए हैं और यही लोग हमारे कार्यकर्ता हैं और जहां शेख रशीद परिवार रहेगा उसके साथ में वो लोग जाने वाले। माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने समाजवादी पक्षासोबत युती करत मालेगाव सेक्युलर फ्रंट मधून 46 उमेदवार उभे केलेत। विकास, बांगलादेश, रोहिंगे, बनावट जन्म प्रमाणपत्र, एनआरसी अशा मुद्द्यांवर इस्लाम पार्टीचा प्रचार सुरू आहे। मालेगावचा महापौर इस्लाम पार्टीचाच होणार असा दावा माजी महापौर आणि आत्ताच्या इस्लाम पार्टीच्या उमेदवार ताहिरा शेख यांनी केलाय। कम से कम हम 38-40 सीटें तक के जाने वाले हैं। हमें लगता तो आज जो माहौल है, क्योंकि लोग जो है तो असेंबली इलेक्शन हारने के बाद लोगों में एक अजीब अलग सा जज्बा है कि इस मर्तबा कारपोरेशन पे इस्लाम पार्टी का मेयर होना चाहिए। 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत आसिफ शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेसला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या होत्या। आता त्यांच्या इस्लाम पार्टीलाही चांगलं यश मिळेल असा दावा करण्यात येतोय। एमआयएमचा विस्तारही राज्यात असाच झाला होता। 2010 नंतर तेलंगणाबाहेर महाराष्ट्रात विस्तार। संभाजीनगर, नांदेड, परभणी आणि लातूरमध्ये संघटन। संभाजीनगरमध्ये 2012, 2015 आणि 2017च्या महापालिका निवडणुकीत 25 पेक्षा जास्त नगरसेवक। 2014 साली संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आणि भायखळ्यातून वारिस पठाण आमदार। 2019 साली लोकसभेला वंचित सोबत आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका। 2019च्या लोकसभेत संभाजीनगरमधून एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार। 2019 साली मालेगाव मध्य आणि धुळ्यातून 2 आमदार। 2024 साली विधानसभेत मालेगाव मध्यमधून आमदार। एमआयएम प्रमाणेच इस्लाम पार्टीचाही आगामी काळात विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एमआयएम समोर आव्हान उभं करणाऱ्या इस्लाम पार्टीला अजित पवारांचं बळ असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। इस्लाम पार्टी जे मालेगावमध्ये तयार करण्यात आली आहे ती इट्स अ बाय प्रोडक्ट ऑफ अजित पवार। आता इना मीना डिकाला माहित आहे की इना मिलाला मुस्लिम मतदान करणार नाही, तर डिकाला पुढे केलं
आणि डिकाला जेव्हा आम्ही मतदान करतो तर ते ऑटोमॅटिकली त्याचा थेट फायदा जे आहे ना इना मीनाला मिळतं, म्हणजे भाजपला आणि एकनाथ शिंदेला मिळतो. आणि मालेगाव सारख्या ठिकाणी जेव्हा हे कळलं की अजित पवारला कोणीही एक्सेप्ट करणार नाही, तर मग त्यांनी काय केलं, अजितदादांनी त्या माणसाला बोलवले आणि सांगितलं की तू तुझा वेगळा पक्ष तयार कर, फायनान्स सगळं आम्ही करणार आहे. आता मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीने सत्ता मिळवली तर राज्यात नवा पक्ष अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. आगामी काळात MIM समोर इस्लाम पार्टीही राज्यात त्यांचा जम बसवण्याची शक्यता आहे. प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव.